पिंजरा पिंजरा रे. तुमच्या गजानं त्या महेश कडून महिनाभरासाठी गाडी भाड्यानं घेतलीये. आता फक्त 15 मिनिटं झालेत तो गाडी घेऊन निघालाय. कसं शक्य आहे? आता त्याचं लग्न ठरते, तो महिनाभरासाठी बाहेर कशाला जाईल तो? नाही, मी काय म्हणतो तात्या, तुम्ही इथे आहात, आम्ही पण इथे आहोत. इथे बसल्या बसल्या अंदाज बांधण्यापेक्षा फोन करून बघा ना कुठे गजा ते बघा. काय झालं? नाही, फोन बंद आहे का? अहो असं कसं होईल? गजाचं असं काही ठरलंच नव्हतं. आणि तसं ठरलं असतं तर मला काही बोलला असता नव्हत तो. म्हणजे तो बाहेर गाडी ठरून जाणार असल्याचं आम्हाला माहितीच नाही बघा. तात्या, अरे आमच्या सगळ्या गाड्या सर्व्हिसिंगला गेल्यात, तुमच्या तर नाही ना. आणि तू तर गजाला नवीन गाडी घेऊन दिली होतीस ना. नागनाथ शेठ, तुमचे प्रश्न जरा वेळ थांबले तर चालतील. एक्झॅक्टली काय झालं? असं काय झालं? अरे असं कसं तात्या? जे झालंय ते स्पष्टपणे सांगून टाक ना सगळ्यांना. काय झालं ते माहिती नाही तर कसं सांगणार? तुला माहिती नाहीये का? मग मला माहिती आहे, म्हणजे मी सांगू का? काय झालंय अक्का? अरे काही नाही गोरख, आपल्या गावात तो ट्रान्सपोर्टवाला आहे ना महेश, त्याच्याकडून गजाने गाडी घेतली भाड्याने महिनाभरासाठी. आणि काहीतरी वीरकडे वगैरे जायचंय असं काहीतरी तो ट्रान्सपोर्टवाला सांगत होता. आता तात्याला हे काही माहिती नाहीये म्हणजे ललिताला माहिती असायचा प्रश्नच येत नाही. आणि आता गजाला विचारायचं तर गजाचा फोनच बंद आहे. अरे हा बोला तात्या साहेब. नारकर, गजा शेठ कुठे आहेत? गजू शेठ झोपलेत त्यांच्या खोलीमध्ये. झोपले तर फोन का बंद आहे? आता झोप लागली असेल म्हणून बंद ठेवला असेल फोन. त्याला उठवा आणि मला फोन लावायला सांगा. होय होय, असं जातो आणि असं येतो बघा. हा. नागनाथ आणि अक्का कंपनी ऐका. तुमचं या लग्नात फुकटचं इग्न आणण्याची इच्छा असेल ना, ती कंप्लीट होणार नाही. कारण गजा घरातच आहे. आता थोड्या वेळात बोलेल तो माझ्याशी. ठीक आहे,
आपण थांबूया की 5 मिनिटं. ठीक आहे, थांबा तुम्ही. पण जर का गजा घरात असेल तर पुढची 10-12 वर्ष तरी तुम्ही तोंड बंद ठेवायचं. कळलं काय? कारण गजा घरातच आहे. नाही, तसं असेल तर चांगलंच आहे. कारण काय आहे, शेवटी चंचलेच्या लग्नाचा प्रश्न आहे आणि मी सुद्धा एका मुलीची आई आहे. तेव्हा मुलीचं लग्न हा आई वडिलांच्यासाठी किती मोठा काळजीचा विषय असतो हे मला माहिती आहे. पण गोरख, अरे मला एक गोष्ट कळत नाहीये की तो ट्रान्सपोर्टवाला महेश खोटं का बोलेल की गजा पैसे देऊन गेलाय, गाडी घेऊन गेलाय. म्हणजे त्याला हे एवढं सगळं खोटं बोलायची काही गरजच नाहीये, नाही का? गजू शेठ, ओ गजू शेठ, गजू शेठ, ओ गजू शेठ, गजू शेठ, गजू शेठ. भंडाऱ्यात आता ही बातमी कळणार आहे, पण लवकर कळल्यानंतर खूप गडबड होईल. आनंदे, आनंदे, पण इतक्या लवकर कशी काय कळेल? तुझ्या तोंडात साखर पडो भंडाऱ्या, पण मला असं वाटतं भाऊजींनी अजून वेळ सुद्धा ओलांडलेली नाहीये. इथेच असतील कुठे गावाच्या आसपास. गोरख काकांचा फोन. आता काय झालं असेल? तात्यांना कळलं नसेल ना भाऊजी पळून गेले ते. नाही आनंदे, इतक्या लवकर नाही कळणार त्यांना. भंडारी, मला गोरख काकांचा फोन का येतोय? आनंदे, कदाचित गजाच्या गाडीचा ऍक्सिडेंट. ए भंडाऱ्या, तू शांत बस. तू उगाच काहीतरी बोलू नकोस. आनंदे, मग गोरख काका का फोन करतायत सारखा सारखा? मी उचलू का? मी काय करू? नाही आनंदे, नको. तू फोन नको उचलूस. कारण काय की आपल्याला नेमकं काय घडलंय ते माहित नाहीये म्हणून. अहो गजू शेठ कुठे आहेत? झोपलेत ना? अहो कसले काय झोपलेत नाही त्यांच्या खोलीमध्ये ते. मग अशी तात्या साहेबांचा घाबरत फोन आला होता, म्हणजे नेमका काहीतरी राडा झाला असणार. नाही, तात्या साहेबांनी कळवायला पाहिजे. नारकर, थांबा. अहो आधी जवळपास बघा ना. आणि जर बघा इथेच असले आणि नंतर तात्यांना कळलं ना, तर मग बघा बाबा. पॉइंट आहे. अहो, कुठे शोधू? कुठे? बाहेर शोधा. ते कदाचित पाय मोकळे करायला गेले असतील. आम्ही आज शोधतो. शोधा तुम्ही पण. हो. कुठे गेले ती? आनंदे, तू एक काम कर, पटकन त्यांना फोन लाव आणि त्यांना सांग की तुम्ही लवकरात लवकर लांब जा म्हणून. हो. सुपी, तुम्ही कुठे आहात? नाही आई तसं काही नाहीये. पण मला असं वाटतं म्हणजे मला असं वाटतं की तात्यांना कळालंय. मला कसं माहिती असेल सुपी? ते आई, माझं ते महत्वाचं नाहीये. तुम्ही लवकरात लवकर लांब जा. हो, ठीक आहे. नीट जा पण. हो. काय झालं? गेलेत का लांब? नाही, गावाची वेस सुद्धा ओलांडलेली नाहीये या लोकांनी अजून. आता कुठे त्या रेल्वे स्टेशन पाशी पोहोचलेत. भंडारा, तिथे गर्दी असते ना रे? अरे देवा, ह्या दोघांना कोणी एकत्र पाहिलं तर? आईला त्या दिवशी एवढा मार पडलाय, आता तात्या साहेब तर माझं मर्डरच करतील हे कळलं तर. बाहेरून कडी लावा सांगून झोपणारा माणूस अचानक गायब होतो म्हणजे काय? हॅलो. हा, बोला. कुठं? रेल्वे फाटकाजवळ. गजू शेठ आणि सुपी. नाही, मला सांगा कुठल्या दिशेने चालली ती? नाही. अहो नाही, पळून कशाला जाते ती? कोणीतरी लिफ्ट दिली असेल. आणि एक ऐका, याची गावभर चर्चा करू नका. कुणा आयऱ्या गेऱ्याचा पोरगा नाही गजू शेठ, तात्यासाहेब देशमुखांचा पोरगा आहे. कळलं का? ठेवा फोन.
बघा नारकाचा फोन आलाय. ऐका अक्का. हा बोला नारकर, कुठला का तू? हॅलो, काय बोलत? अरे बोल. हॅलो, अरे तुमचं नेटवर्क अहो रेंज मध्ये नेटवर्क फेल होते तो. हॅलो, एक मिनिट रेंज मध्ये या नारकार. हो तुम्ही रेंज मध्ये या की तुमचं नेटवर्क गेलाय. नारकर तुम्ही तिथंच थांबा, मी 10 मिनिटात येतोय तिकडा. पाहिलं अक्का, माझा पोरगा घरीच आहे. थोडा त्याला ताप आलाय म्हणून पडलाय तो. आता माझा पोरगा आजारी म्हणून आता घरी जावं लागतंय आम्हाला. हे बघा अक्का, माझा पोरगा आजारी आहे त्यामुळे घरी जावं लागतंय मला. तुझे प्रश्न थोडेसे तुझ्याजवळ ठेव, मी घरी गेल्यानंतर फोन लावतो म्हणजे तुझा विश्वास बसर. अव काय झालं गजाला? काय विशेष नाही, थोडासा ताप आलाय त्याला. चल चल निघतोय मी. तात्या खोटं बोलतो. सरस्वती काय चाललंय तुझे? त्याचा मुलगा आजारी आहे, जाऊ दे त्याला. अहो तात्या काळजी घे त्याची. हा मी घरी गेल्यानंतर त्याच्या तब्येतीबद्दल कळवतो. हा चल निघतोय मी. चल चला बाजूला शेट, पुढची तयारी लागा बरं का. गोरख, मी सुद्धा आता निघतो. ठीक आहे बाजी, मी माझ्या एका मित्राच्या गाडीची सोय करतो. जाण्यापूर्वी चंचलाला भेटून घेतो. हा येतो. हा बोल रे. काय गजा आणि सुप्पी? कुठे 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 पाहिलास? रेल्वे क्रॉसिंगच्या इथे. नाही नाही मला सांग, ते म्हणजे इथे गावाकडे परत येत होते की? अच्छा, गाव सोडून जात होते उलट्या दिशेने, म्हणजे बाहेर. तात्यांना सगळं कळायला यात शंकाच नाही, पण ज्या अर्थी त्यांना हे सगळं कळलं ना त्या अर्थी हे आपणच घडवून आणलंय हेही कळलं असणार. मग आता काय करायचं? आता काही करू शकत नाही आपण. जे होईल ना त्याला फक्त सामोरं जायचंय. पण आपण बस एवढंच आहे आपल्या हातात. आनंदे पण तात्यांना फक्त एवढंच कळलं की गजा पळून गेलाय. तो कुठे गेलाय तात्यांना कळलेलं नाहीये. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंतच भाऊजी सुरक्षित आहेत ना पंढऱ्या. काही झालं ना तरी भाऊजी तात्यांच्या हाताला लागले नाही पाहिजेत, नाही तर कुत्रे हाल खाणार नाहीत ना, असं तात्या त्यांचं करून ठेवतील. पंढऱ्या आधीच सांगते, जीव गेला तरी कुणाला काहीही सांगायचं नाही, कळलं? नाही सांगणार मी कोणाला. नाही, मुळात तुझा सामन्यांना सांगण्याचा प्रश्नच येत नाही ना पंढऱ्यात. एक काम कर, तू हात झटकून मोकळा हो आणि नामानिराळा होतो. हा आनंदी नामा निराळा हो म्हणजे मला असली घाण सवय नाहीये. आणि जे काही झालं त्यात माझाही वाटा आहे. मी तुझ्या पुढे हात जोडू का पंढऱ्या? आनंदी मग मी तुला एकटीला मार खायला सोडू का? नाही मारणार तात्या मला. मी शेवटी वीरची बायको आहे. पण हे बघ, तुझा जीव घेण्यासाठी ते मागे पुढे नाही बघणार पंढऱ्यात.
तू तू जा, तू खोलीत जाऊन झोप जा जा. नाही आनंदे, मला काही नाही होणार. जास्त शहाणपणा करू नकोस हं, पंढऱ्या. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू गोरख काकांकडे पळून जा. आनंदे, मी सांगितलं ना तुला, मी कुठेही जाणार नाही आता. पंढऱ्या, आपल्याकडे वेळ नाहीये. ते कोणत्याही क्षणी येऊ शकतात. तुला उठ आणि बाहेर जा पंढऱ्या. पंढऱ्या, जा बाहेर जा. जा पंढऱ्या. चला सगळं कामाला लागा लगेच. हा हे बघा, याच्यानंतर जो फोन कराल तो मला हवी ती बातमी ऐकायला मिळाली पाहिजे. आणि माझं पोरगा असलं ते सापडल्या त्या मुसक्या बांधा. आजपर्यंत किती असेल हरामखोरी, त्याच्यापेक्षा 2 पट जास्त हरामखोरी करा. मी आता जो नंबर दिलाय ती गाडी हा फोन झाल्यानंतर अर्ध्या तासात थांबली पाहिजे. एक काम करा, पुढच्या गावातून माणसं भरून 5-6 गाड्या आणि तुसगावातून पण 5-6 गाड्या पाठवा. पाठवल्यात होय. आपण एक लक्ष ठेवा, कशाला काय होता कामा नाही. जास्त राडा नको. पोरीला पण काय करू नका. काय झालं तर गावभर बोलबाला होईल. ही बातमी या कानाची त्या कानाला कळली नाही पाहिजे. ते पोरीचं काय करायचं नंतर सांगतो मी तुम्हाला. बोला. नाही 2-4 गाड्या वाढवल्या तरी चालतील, पण काम झालं पाहिजे. हा. असं करेल असं कधी वाटलं नव्हतं. शांत बसा तुम्ही. गजाची अक्कल नाही. गजा असं वागू शकत नाही. हा तुमच्या सुनेचा शानपणा आहे. या आनंदीला बोलवा. आता आनंदीला कशाला? सांगतो ते गपगुमान करायचं. तिचा काय संबंध? चला. तात्यासाहेब, आपली सगळी माणसं रवाना झालीत बघा. फाट्यावर माणसं उभी केली तुम्ही. हा, तुम्ही टेन्शन घेऊच नका. आणि गजू शेठ जास्त लांब पर्यंत गेले नसणार. आपली माणसं त्यांना पकडून आणतील म्हणजे आणतीलच. खात्री आहे मला, पण माझ्या विश्वासाचा घात झालाय. आपल्या माणसानं फसवल्यानंतर काय वाटतं माहितीये का? काय? तिचा खून करावा. पिंजरा